शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महागाई, इंधन दरवाढ, नीट पेपर फुटी प्रकरण आणि राज्यातील राजकीय घडामोडींवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। निवडणुका संपताच इंधन दरवाढ करण्यात आल्याचा आरोप करत सरकार जनतेशी प्रामाणिक नसल्याचं त्यांनी म्हटलंय। देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचं राऊत म्हणालेत। नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्राचा संबंध असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित यंत्रणांनी जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, सोसायटी बळी प्रकरण तसंच पालिकेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरही राऊत यांनी भाष्य केलंय। भ्रष्टाचार रोखण्यासाठी कारवाई होत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलंय। विधान परिषद निवडणूक आणि महायुतीतील संबंधांवर बोलताना भाजप आणि शिंदे गट भविष्यात एकत्र निवडणूक लढवू शकणार नाहीत असा दावा त्यांनी केलाय। तसंच अजित पवार गटावर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्याचं देखील ते म्हणाले। निवडणुकांचे निकाल लागतात। नरेंद्र मोदी स्वतः परदेशात गेले, इटलीला, नेदरलँडला, तो इतर काही देशात, आणि भारतीय जनतेवर गेल्या 15 दिवसात किमान 4 वेळा इंधन दरवाढीचा बोजा टाकून ते आता ऑस्ट्रेलियाला चालल्याची माझी माहिती आहे। भारतीय जनतेनं प्रवास करायचा नाही, घराबाहेर पडायचं नाही, इंधन बचत करायची, आणि सल्ला दिलाय त्यांनी। उन्हाळा वाढलाय, भरपूर पाणी प्या, काय भरपूर पाणी प्या। 17% पाणी शिल्लक आहे। पाणी प्यायचं कसं? हे सरकार जे आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं, हे जनतेची फसवणूक करत आहे, जनतेशी खोटं बोलत आहे, जनतेशी प्रामाणिक नाही। देशाची आर्थिक अवस्था अत्यंत गंभीर स्थितीला पोहोचली आहे, कोलमडली आहे। राहुल गांधी म्हणतात ते खरं आहे, या देशामध्ये आर्थिक तुफान येणार आहे आणि त्या सर्व उद्ध्वस्त होणार आहे, पण त्याची चिंता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांना दिसत नाही। ते अद्याप हवेत आहेत, जमिनीवर नाही। नीट पेपर फुटीचं केंद्र हे महाराष्ट्रातच आहे, हे आता स्पष्ट झालं। नीट पेपर फुटीचं केंद्र जर महाराष्ट्रामध्ये असेल, त्याचा केंद्रबिंदू लातूर पासून पुण्यात पसरलेला असेल, तर त्याची जबाबदारी ही देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या इतकीच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा आहे। त्यातला मास्टर माइंड तेजस शहा याला काल सीबीआयने अटक केली। म्हणजे शहा कनेक्शन कुठेतरी असतंच महाराष्ट्रात, काही वाईट घडायचं असेल तर। त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे। देशातल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करता आणि त्याचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे, आणि आपण सुशासन वगैरे वगैरे ज्या गोष्टी ज्या करत आहात, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली एका पिढीचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलेलं आहे, आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलायला तयार नाही। एक पत्रकार परिषद तरी घ्या, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू। याचा अर्थ या पेपर फुटी मागे भारतीय जनता पक्षच आहे। आपापल्या लोकांना पेपर आधी मिळावेत आणि त्यांनी चांगला स्कोर करावा, यासाठी पेपर फोडण्याचे एक नेटवर्क भारतीय जनता पक्षानं त्यातल्या प्रमुख लोकांनी तयार केलं। मी जशी न्यायव्यवस्था ताब्यात घेतली, निवडणूक आयोग ताब्यात घेतला, पोलीस यंत्रणा ताब्यात घेतली, त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा घेणारी यंत्रणा ही सुद्धा भाजपनं ताब्यात घेऊन या देशाचं कसं वाटोळं केलंय, आणि त्याचा केंद्रबिंदू दुर्दैवानं महाराष्ट्र आहे। ज्या महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेला देशामध्ये सन्मान होता, जगात सन्मान होता, ते पेपर फुटीचं केंद्र म्हणून समोर आलंय। कुठल्या ज्या राज्याचे शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, काय ते आतापर्यंत त्यांनी याच्यावरती भूमिका घेतली? सीबीआय कारवाई करते, लक्षात घ्या। गृहमंत्री या राज्याचे काही त्यांचे पोलीस करत नाही, हा एक गंभीर विषय आहे। आणि महागाईचं म्हणाल तर उद्या प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं आहे, भरपूर पाणी प्या, तसं अजून एक आवाहन राज्यात केलं जाईल, भरपूर पाणी प्या। पाणी प्यायलं
की त्याचं आपोआप पेट्रोल होईल आणि ते पेट्रोल वापरा. कारण हिंदुत्व आहे ना त्यांचं नवीन, हे नवीन हिंदुत्व आहे, नवीन हिंदुत्व आहे. आता महाराष्ट्रामध्ये वडापाव बरोबर काय येणार आहे? मत्स्यपाव. काय? मत्स्यपाव. हे नवीन नवीन फंडे काढायचे असतात. मत्स्यपाव, अमुक पाव, तमुक पाव. पण खिमा पाव खायचा नाही.